ओपनर जाते हुए मैदान में तुकाराम और उनके साथ आकाश। पहली ओवर की करेंगे शुरुआत गेंदबाज जयेश आते हुए पहली ओवर की करेंगे शुरुआत। टीम भालुक की ओर से एक रोमांचक मैच आप इस मैदान में देखने जा रहे हो इस समय। टीम भालुक और उनके साथ भिड़ेगी आई एकवीरा स्पोर्ट्स कोरावली टीम। पहली गेंद कमाल का शॉट फील्डर रखा है, वहां पर सिंगल मिलेगा जरूर और इसी के साथ खाता खुलता हुआ इस टीम का। बढ़िया शॉट खेला था आकाश ने स्ट्राइक इन पर। आगे डाली हुई गेंद जयेश आए थे पहली ओवर की शुरुआत करते हुए। पहला ओवर काफी इंपॉर्टेंट रहता है एक टीम के लिए। 2 फील्डर 30 दायरे के बाहर रखते हो तो एक मौका होता है बल्लेबाजों को अपने हाथ खोलने का, कुछ जलवे दिखाने, तो यही कोशिश रहेगी इस समय तुकाराम आते हुए। ये बढ़िया गेंद अपील हुई थी जरूर। जी हाँ, किनारा लगा कीपर के दस्तानों में, विकेट का पतन। पहला झटका लगता हुआ टीम आई एकवीरा स्पोर्ट्स कोरावली। तुकाराम बढ़िया शॉट इस बीच। जी हाँ, पहली गेंद पर 4 रन मिलेंगे बल्लेबाज सागर को। बहुत समय था बल्लेबाज के पास। कमाल का शॉट खेला था 4 रन के लिए। इस शॉट की जरूरत थी इस टीम को, क्योंकि पिछली गेंद पर विकेट जरूर गंवाई थी। इस समय सागर आए थे, शायद अंदर के सेटों को आए। बढ़िया, जी हाँ, दोनों भाई समय इस मैच को खेलते हुए। और कमाल का शॉट, स्टैंड एंड डिलीवर, नंबर दूसरा, शायद ये जाएगी बाउंड्री लाइन से बाहर। बढ़िया बल्लेबाज। अच्छी गेंद, बढ़िया शॉट, एक बार फिर से गेंद गैप में जाती हुई। 2 की करेंगे मांग, मिस फील्डिंग और यहाँ पर नंबर 3 चौका सागर के बल्ले से। कमाल की बल्लेबाजी। और ये बढ़िया गेंद, ये कमाल की गेंद, थोड़ी सी मार जरूर पड़ी थी इस गेंदबाज को। सो ओवर की हुई समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद टीम एकवीरा स्पोर्ट्स कोरोले का स्कोर होता हुआ 13 रन, लॉस ऑफ 1 विकेट।
बरोबर. नागेश्वरी सोडा पब जिथे आहे तिथे बिर्याणी सुद्धा अवेलेबल आहे. सो प्रेक्षकांचं लक्ष असू द्या. नागेश्वरी सोडा पब जिथे आहे तिथे बिर्याणी सुद्धा अवेलेबल आहे. बिर्याणीचा तुम्ही स्वाद घेऊ शकता. ओ बढ़िया गेंद, अच्छी शॉट. एक फील्ड टपाना था, किया काम बल्लेबाज आकाश ने. इस समय बारी आकाश की, बढ़िया शॉट, 4 रन बाउंड्री से बाहर. थैंक यू सो मच. जब पहले ओवर में बारी थी बड़े भाई की, उन्हें लगा थे 3 गेंदों पे 3. अब छोटा भाई इस मैच को, इस पारी को संभालते हुए पहली गेंद पर बढ़िया शॉट खेला था. एक फील्ड को टपाना था, आपको किया था उस समय काम आकाश ने, लेकिन गोली की रफ्तार से उस समय बाउंड्री लाइन से बाहर. और ये बढ़िया गेंद, ये कमाल की गेंद शायद. जी हाँ, कमबैक करते हुए गणेश इस ओवर में शायद फाइनल क्षेत्र चुना था इस शॉट को खेलने के लिए आकाश ने. अगर थोड़े से और सफल होते, थोड़े से अंदर घुसकर खेलते तो ये शायद कनेक्ट होती बल्ले और गेंद के संपर्क होता. नतीजा कुछ और हो सकता था उस समय. डॉट बॉल हुआ जरूर. पिछली पहली गेंद पर 4 खाए थे गेंदबाज गणेश ने. अगली गेंद डॉट बॉल. ये बढ़िया गेंद, ये कमाल की गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी इस समय. कमबैक करते हुए अपनी ओवर में पहली ओवर में गेंद पर 4 खाए थे जरूर, लेकिन उसके बाद 2 गेंद लगातार डॉट. स्कोर बोर्ड 17 रन. ओवर पिच गेंद थी, कमाल का शॉट. इस समय गेंद गैप में, गोली की रफ्तार से कौन जीतेगा? जीती गेंद और मिलेंगे ये 4 रन. धन्यवाद. जी हाँ, इस बार कमबैक वापसी करते हुए बल्लेबाज आकाश. पहली गेंद पर 4, उसके बाद 2 गेंद लगातार डॉट और उसके बाद थोड़ी सी आगे गेंद. 4 रन. स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ 21 रन इस समय टीम एक विराट स्पोर्ट्स कोरावले. पटकी हुई गेंद, कमाल का शॉट. एक्स्ट्रा कवर के सामने फील्डर रखा है. फंबल हुए, थोड़ी सी पड़ने के बाद उछली गेंद फील्ड के शायद सर को लगी, इसी वजह से 1 मिलना चाहिए था, वहां पर मिले तो थोड़ी सी मिस फील्डिंग की वजह से. स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ 23 रन. इसमें कमाल की बल्लेबाजी तो आकाश कर रहे हैं अपनी टीम के लिए. दो सगे भाई इस समय इस मैच को, इस पारी को खेलते हुए इस मैदान में. शॉर्ट पिच गेंद, फील्डर, जी हाँ, ढूंढ लिया शायद फील्डर को. विकेट का पतन. नंबर 2 झटका लगता हुआ टीम आई एक विराट स्पोर्ट्स कोरावले. आकाश. पहली गेंद, बढ़िया शॉट, ये बाहर जाएगी.
ये 6 रन लिख लीजिए आप, क्योंकि सागर ने इस समय शॉट को खेला है 6 रन। बढ़िया शॉट, एक बार फिर से गेंद गैप में जाती हुई, शायद 1 रन मिलेगा जरूर। तो त्याचबरोबर विनंती असेल पुढील सामना असेल मातानगर संघाचा कर्णधार, त्याचबरोबर टीम भुवन संघाचा कर्णधार याचं प्रतिनिधित्व बॉक्स मध्ये विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना। भुवन संघाचा कर्णधार त्याचबरोबर टीम मातानगर। सो स्कोरबोर्ड 30 रन। अगर ओवर की बात करें तो कालराम आए थे नंबर 3 ओवर की शुरुआत, पहली गेंद पर 6, उसके बाद सिंगल, उसके बाद डॉट बॉल। जी हाँ, प्रकाश खेल रहे थे पहली गेंद डॉट बॉल्स। स्कोरबोर्ड 30 रन इस समय टीम आई एकविरा स्पोर्ट्स कोरावले। और एक बार बढ़िया गेंद, एक बार फिर से। जी हाँ, तो गेंद लगातार डॉट। कालराम थोड़े से शायद प्रेशर में आते हुए इस समय गेंदबाजी। अगर बात करें इस ओवर की पहले गेंद पर कमाल का शॉट खेला सागर ने 6 रन के लिए तारामंडल में इस समय गेंद को भेज दिया था। उसके बाद सिंगल, उसके बाद प्रकाश आए थे स्ट्राइक पर, 2 गेंदें लगातार डॉट। तो थोड़ा सा प्रेशर रहेगा इस समय बल्लेबाज के ऊपर, क्योंकि एक साइड से बहुत तगड़ी बल्लेबाजी हो रही है, दूसरी साइड से थोड़ी सी धीमी यहाँ पर, बहुत बड़ी। और ये कोशिश पिछले 2 गेंदों से कर रहे थे, इस बार फिर से सफल हुए नहीं, ठीक से बल्ले पे आई नहीं ये गेंद, फिर से चढ़ी नहीं इस समय, लेकिन 2 रन जरूर मिलेंगे इस गेंद के ऊपर। स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 32 रन इस समय टीम एकविरा स्पोर्ट्स कोरावले। ये बढ़िया गेंद, ओवर की हुई समाप्ति, नंबर 3 ओवर की हो चुकी है समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद टीम एकविरा स्पोर्ट्स कोरावले का स्कोर होता हुआ 32 रन, लॉस ऑफ 2 विकेट। थैंक यू सो मच दीजिए। पुढील सामना असेल माही 11 भुवन वर्सेस मातानगर। सो भुवन संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, त्याचबरोबर विनंती असेल टीम मातानगर संघाचा कर्णधार याचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉच विन साठी। सो माही 11 भुवन संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे। मातानगर संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की टॉच विन साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची। सो कल्पेश आते हुए आखिरी ओवर की करेंगे शुरुआत। पहले सत्र की पहले इनिंग की स्कोरबोर्ड इस समय टीम एकविरा स्पोर्ट्स कोरावले 32 रन, सागर। ये बढ़िया गेंद, अच्छी शॉट फील्डर रखा है वहां पर, तो पहली गेंद डॉट बॉल। जी हाँ, नाना में गड़बड़ हुई थी, लेकिन अपने एंड पर यहाँ पर सही समय पर रोका सागर ने, और पहली गेंद डॉट बॉल। स्कोरबोर्ड 32 रन इस समय। इस ओवर में शायद बड़े शॉट की दरकार रहेगी इस टीम को। और ये बढ़िया गेंद, अच्छी गेंद, अच्छा शॉट, एक्स्ट्रा कवर के सामने खेला, गेंद गैप में 1-2 बाउंस ओवर द रोप, बाउंड्री पर 4 रन। सो मच दीजिए। सो लास्ट कॉल फॉर यू मिस्टर मातानगर संघाचा कर्णधार आहे प्लीज। सागर इस समय कमाल की बल्लेबाजी, और ये बढ़िया गेंद, ये ताकत है शॉट में, गेंद 1-2 बाउंस ओवर द रोप, बाउंड्री पर 4 रन, नंबर 2 बाउंड्री इस ओवर की।
मातानगर संघाचे कर्णधार घाई करायचे थोडी. स्कोर बोर्ड इस समय 40 रन चिमाई विरा स्पोर्ट्स कोरावले. सागर वन साइडेड इस मैच को खेलते हुए. और ये बढ़िया गेंद, ये कमाल की गेंद, 2 की मांग शायद करेंगे जरूर. सागर खेलना चाहेंगे स्ट्राइक इन पर, जी नहीं शायद रोक लिया. सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर. स्कोरबोर्ड 41. 41 रन इस समय चिमाई विरा स्पोर्ट्स कोरावले इस मैच में. स्पेशली कमाल की बल्लेबाजी देखने को मिल रही है सागर के बल्ले से. कुछ बड़े शॉट देखने को, अब तक 5 बाउंड्रियां, 1 छक्का समय लगा चुका है यह बल्लेबाज. माहिलीवन भुवन संघ आणि मातानगर संघ. मातानगर संघ आपणास विनंती की नाणेफेकीसाठी यायचं आहे. मातानगर संघाचे कर्णधार वारंवार सूचना दिली जाते. मातानगर संघाचे कर्णधार तो उपस्थित राहायचंय नाणेफेकीसाठी. मातानगर संघाचे कर्णधार सागर मात्रे, थोडी घाई करा. सागर ये शायद बढ़िया गेंद, शायद ये कमाल की गेंद. जी हाँ, पहला सत्र, पहला इनिंग हो चुका है खत्म. 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड इस समय 42 रन 4 ओवर की समाप्ती के बाद. 43 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम भालुक संघाला.
दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना होईल यानंतर धानिवली विरुद्ध शिंदेपाडा. दोन्ही संघांच्या संघनायकांनी उपस्थित राहायचंय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना नाणेफेकीसाठी निश्चितच 43 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू इथे निर्धाव टाकला जातोय. पुढील चेंडू योगेशचा सामना करतील काळूरामला पुन्हा एकदा चेंडू काही समजत नाही. हा चेंडू देखील जातोय निर्धाव. सलग बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. ते योगेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, अशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असते. स्लॉकचं षटक हाताळतात योगेशचा पुढील चेंडू इथं मात्र बोल त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त. काळूराम बॅक टू द पवेलियन. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर तिसरा चेंडू जातोय. धन्यवाद डीजे. निश्चितच दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते आपल्या योगेशच्या माध्यमातून. स्लॉकचं षटक हाताळतायत. स्लॉकच्या षटकामध्ये फलंदाजांकरिता सुवर्ण संधी असते, कारण क्षेत्ररक्षणावर इथे निर्बंध लादले जातात. त्या षटकामध्ये प्रथम गोलंदाजी करत असताना पहिले 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकले. त्यानंतर मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या काळूराम विषयच्या. काळूराम विषयला परतवलं. काळूरामची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश विषय. टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज व्यक्तिमत्व गणेश आणि त्यांच्या समवेत जयेश मोरे, जे अजून नॉन स्ट्राईक एंडवरच खेळत आहेत. ओपनिंगला गेले होते, सलामीसाठी गेले होते, नॉन स्ट्राईक एंडवरच खेळत आहेत अजून देखील. आता मात्र योगेशचा पुढील चेंडू योगेश टू गणेश आणि इथं मात्र चांगला फटका. चेंडू जातोय सीमा रेषे पार, चौकार. जे निश्चितच पहिल्या षटकाच्या 4थ्या चेंडूवर संघाचं खातं उघडतंय. संघाच्या श्री गणेशा होतोय धाव फलकावर धावा 4. निश्चितच हा चेंडू देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. मात्र त्या चेंडूवर येते 1 धाव. एका धावेच्या साहाय्याने धाव संख्या वाढली, जाऊन पोचली ती 5. जयेश मोरे आयकॉनिक खेळाडू, मुरबाड टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव जयेश मोरे उर्फ जेपी. पहिल्या चेंडूला सामोरं जातील आणि पहिल्या चेंडूवर जेपीच्या माध्यमातून केला जातोय प्रहार. चेंडू पोहोचवला जातोय सीमा रेषे पाठ बॅकवर्डच्या दिशेला. मी निश्चितच विनंती करतोय की शिंदेपाडा संघाचे कर्णधार आणि धानिवली संघाचे कर्णधार इथे उपस्थित राहायचे नाणेफेकीसाठी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना शिंदेपाडा संघाचे कर्णधार आणि धानिवली संघाचे कर्णधार. निश्चितच चौकारच्या साहाय्याने धावसंख्या वाढली. पहिल्या षटकांत धावसंख्याला 9 धावा.
जयेश मोरे आणि काळूराम विषय चांगला क्लास दाखवत आहेत. मैदानाच्या आतमध्ये 9 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. 43 धावांचा पाठलाग करत आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील 34 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 34 धावा. दानिवली संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. शिंदेपाडा संघाचे संघनायक इथे उपस्थित राहायचंय. शिंदेपाडा संघाच्या संघनायकाला विनंती आहे की इथे उपस्थित राहायचंय. तर नवीन गोलंदाज आकाश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळतील ते आकाशला इथे दर्जेदार गोलंदाजी करावी लागणार. चांगली गोलंदाजी करावी लागणार इथे आकाशला. आकाशचा पहिला चेंडू आणि इथं मात्र रिवर्सचा फटका. चांगलं इम्प्लिमेंटेशन मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. चौकार. तिथं पहिल्या चेंडूवर आकाशवर केला जातोय प्रहार. गणेशला जेव्हा फलंदाजी करतायत तर मग इथं फुलटा चेंडू होता. तो चेंडू देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्या चेंडूवर येते एक धाव. आता मात्र जयेश मोरे जेपी असतील फलंदाजी मार्कवर आणि मोठी फटकेबाजीची अपेक्षा प्रेक्षकांना नेहमीच जेपीच्या माध्यमातून असते. निश्चितच आकाशचा पुढील चेंडू. आकाशच्या समोर मोठं आव्हान असणार आहे कारण जेपी त्यांच्या समोर. दरम्यान हा फुलटा चेंडू आणि जेपी आपला क्लास दाखवतो. चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय चेंडू. फाईन लेगच्या दिशेने मारला गेलेला चेंडू त्यावर येते एक धाव. कदाव्याच्या साहाय्याने धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती 15 या धावसंख्येवर. धानिवली संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. शिंदेपाडा संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. विकास माळी नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. मान्य श्री अर्जुनजी वारगडे यांचं इथं आगमन झालं तरी आयोजक कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. निश्चितच जयेश मोरे पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर असतील. धावसंख्या 16. आकाशचा पुढील चेंडू जेपी आणि इथं मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. एक धाव येते. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती 17. फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅट काही आधीच फिरली. चेंडू मात्र थोडा उशीर आला. स्लोअर वन डिलिव्हरी आकाशच्या माध्यमातून हाताळली गेली. दरम्यान इथं ब्लॉक बॉल डिलिव्हरी होती आकाशच्या माध्यमातून. उत्कृष्ट गोलंदाजी. चेंडू जातो निर्धाव. 55 षटक समाप्तीचा इशारा येईल. एक चौकार आला होता पहिल्या चेंडू. त्यानंतर मात्र 8च धावा खर्च केल्यात. एकूण धावा 8 खर्च केल्या आकाशने. धावसंख्या झाली ती 17.
निश्चितच पहिल्या 2 षटकांत ती धावसंख्या झाली 17. 43 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा आतापर्यंत धावफलकावर लावल्या जात आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील 26 धावांचं आव्हान असेल ते जयेश मोरे अँड कंपनी म्हणजेच भालुक संघाला. 12 चेंडू 26 धावा. 13च्या सरासरीने धावा गोळा करावे लागतील. जयेश मोरे अँड गणेश विशे दोन्ही धडाडीचे भरारीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून देखील भालुक संघाकरिता उपस्थित आहेत. मात्र कोरावळ संघाचे युवा गोलंदाज आतापर्यंत काही प्रमाणामध्ये हवी झालेत ते भालुक संघाच्या दिग्गज फलंदाजांवर. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. चित्राचं एक युवा गोलंदाज येतोय गोलंदाजी करता कोरावळे संघाकडून प्रकाश. निश्चित फुलटा चेंडू होता. फुलटा चेंडू जेपीच्या माध्यमातून चांगला फटका येतोय. त्या चेंडूवर एक धाव धावून पूर्ण होते आणि एकाच धावावर समाधानी राहावं. एकाच धावावर समाधानी राहावं लागलं जयेशला. एकाच धावेच्या मध्ये धावसंख्या वाढली. धावसंख्या अजून बोलली 18 धावसंख्या. चितच प्रकारचा पुढील चेंडू. इथं मात्र गणेश पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय योगेशच्या माध्यमातून आणि एका धावावर समाधानी राहावं लागलं. दोन चेंडू हाताळले गेले आतापर्यंत प्रकाशच्या माध्यमातून. 2 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात. 2 एकेरी धावा. निश्चितच धावसंख्या 18 या धावसंख्येवर 19 या धावसंख्येवर. आणि इथं मात्र स्लोअर वन डिलिव्हरी उत्कृष्ट दर्जाचा चेंडू हाताळला जातोय प्रकाशच्या माध्यमातून. जेपीला चेंडू काही समजत नाहीये. फार कठीण असतं जेव्हा जेपी सारखा फलंदाज समोर असतो. गोलंदाजी करणं खूप अवघड जातं गोलंदाजाकरता. एक नौका गोलंदाज विशेषतः एक नौका गोलंदाज. मात्र दाद द्यावी लागेल प्रकाशला. ज्या प्रकारची गोलंदाजीने प्रकाशने आतापर्यंत हाताळली गेली. प्रकाशने निश्चितच धोका होऊ शकला असता. मात्र जयेशने तो धोका पत्कारला आणि 2 धावा धावून पूर्ण झाल्या. 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या वाढली. जाऊन पोचली ती 21. इथं एक धाव धावून पूर्ण होते. एका धावाच्या साहाय्याने धावसंख्या वाढली. जाऊन पोचली ती 22 या धावसंख्येवर. आता मात्र समीकरण थोडस अवघड होतंय. 21 धावांची आवश्यकता. 22 झाल्या. 21 पाहिजेत. 7 चेंडू 21 धावांची आवश्यकता. आणि हा चेंडू मात्र धुडकावून दिला. इथं चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक योगेश गडी बाद. गणेश विषय बॅक टू द पवेलियन. आणि 43 धावा. 4 षटक 43 धावा. भालुक संघाकडे पाहता 4 षटक 43 धावा काहीच अवघड आव्हान नव्हतं. मात्र ते आव्हान अवघड झालंय. कारण 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल ती भालुक संघाला. भालुक संघाच्या आशा अजूनही
जिवंत असतील, कारण जयेश मोरे जेपी मैदानाच्या आतमध्ये अजून उपस्थित आहे. जयेश मोरे जेपी एक दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उपस्थित. इथं मात्र नॉन स्ट्राईक एंडवर असतील. 6 चेंडू 21 धावा कोरावळे संघाकडून. संघाचे संघनायक स्वतः येतील गोलंदाजी मार्कवर, सागर शिंगोळे. निश्चितच इथं चांगला फटका खेळला जातोय. चेंडू जातोय विजयच्या बॅट मधून सीमा रेषे पार, चौकार. निश्चितच पहिल्या चेंडूवर सागरवर केलं जातं हे आक्रमण. आता मात्र समीकरण बदलतं. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता भालुक संघाला विजयाकरिता. 5 चेंडू 17 धावा. विजय पहिल्या चेंडूला सामोरं जातो आणि पहिल्या चेंडूवर आपला क्लास दाखवला. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू धुडकावून दिला चौकाराकरिता. अशाच प्रकारची फटकेबाजी विजयला आणखी देखील करावी लागणार, कारण 5 चेंडू 17 धावा मोठं आव्हान आहे, तगडं आव्हान आहे. पेलण्याची क्षमता निश्चितच इथे विजय मध्ये दिसून. पहिल्या चेंडू सागर. आता सागरच्या माध्यमातून कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते येणारी वेळ सांगेल. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करतात सागर विजय करिता. पुढील चेंडू सागरचा. सामना करतील विजय. दरम्यान इथं चांगला फटका खेळला जातोय विजयच्या माध्यमातून. चेंडू जातोय सीमा रेषे पार, चौकार. जे पहिल्या 2 चेंडूवर आक्रमण केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समीकरण बदलते. समीकरण होते 4 चेंडू 13 धावा. हॅलो, निश्चितच एका धावावर समाधान मानावं लागलं. आता समीकरण बदललं. 3 चेंडू 12 धावांची अपेक्षा, आवश्यकता. आणि जयेश मोरे जेपी फलंदाजी मार्कवर आता असतील. डेंजर मॅन जयेश. 3 चेंडू 12 धावा. सागरचा पुढील चेंडू आणि हा चेंडू पोहोचवलाय सीमा रेषे पार. षटकार. डीजे निश्चितच जयेश अशाच प्रकारच्या फटकेबाजीसाठी ओळखले जातात. आता मात्र समीकरण 50-50 झालंय, कारण जयेश मोरे षटकार लगावला जयेश मोरेनी आता. आणि आता 2 चेंडू 6 धावा कंपल्सरी. या सामन्यांचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव 2 चेंडू 6 धाव्या बनवाव्याच लागतील, कराव्याच लागतील. सागरचा पुढील चेंडू. सामना करतील पुन्हा एकदा जयेश. आणि इथं मात्र चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय.
आणि झेल झाले जयेश मोरे जेपी बाद. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता असेल ते भालुक संघाला विजयाकरिता सामन्याचं समीकरण आता काहीसा अवघड होत आहे. मात्र विजय ज्या विजयने 2 चौकार खेळले तो विजय आता फलंदाजी मार्कवर असेल आणि विजयकडून अपेक्षा असेल संपूर्ण भालुक संघाचे खेळाडू तसंच भालुक संघाचे प्रेक्षक. आणि हा फटका तर खेळलाय मात्र फटक्याला लांबी इथं देता आलेली नाहीये. चेंडू चौकाराच्या आतमध्ये अडवला जातोय. निश्चितच भालुक संघ इथं पराभवाला सामोरं जावं लागलं. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं